दोन संघांमध्ये अतिशय दोन्ही संघ तगडे आहेत. यामध्ये चिंतन टायगर्स या संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि श्रीपाल सुपर किंग हा संघ बॅटिंगसाठी आलेला आहे. यामध्ये DC आणि कोण आहे, रोशन आहे ना समोर, रोशन. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. हा सामना अतिशय आपण रोमांचकारी आपण पाहणार आहोत आणि जोरदार असं दोन्ही संघांकडून ताकद लावली जाणार आहे. स्ट्राईक घेतलेले आहे ते रोशन. पहिलं षटक अजय यांच्याकडून. पहिला चेंडू वाईट. पंच यांनी वाईट घोषित केलेला आहे. सही है रोशनी, सही है. चिंतन भाई नहीं है बा. ओ चिंतन भाई, चिंतन भाई. खूपच सुंदर पाहायचंय आपल्याला. ओ अजय पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. चिंतन टायगर्स या संघाकडून सामना करतील रोशन. रोशन आणि DC यांचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि आपल्याला अपेक्षा सुद्धा आहे. आणि लेग साइडला मारलेला चेंडू खूपच सुंदर. 6. रोशन यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला जोरदार फटका 6. आणि अशा तऱ्हेनं संघाची धावसंख्या होते ती 7. सही है रोशनी, सही है. खूपच सुंदर रोशन. अजय खूपच सुंदर असं हे. आणि मला वाटतं हा कट केलेला चेंडू होता. चौथा चेंडू रोशन यांच्यासाठी. अजय पाहायचंय आणि मला वाटतं लेग साईडला ऑफ साईडला मारण्याच्या नादामध्ये रोशन फसलेले आहेत. आणि मला वाटतं हे पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे रोशन हे अनुभवी फलंदाज असल्यामुळे असा ते प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु पाहूया पुढच्या चेंडूवर असा प्रयत्न करतील आणि आपली इच्छा पूर्ण करतील. पाहायचंय हा चेंडू खूपच सुंदर लेग साईडला मारलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण केलेला आहे आणि त्याहूनही उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या होते ते 8. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. स्ट्राईक घेणार आहे DC. मला वाटतं जोराची हिट येणार आहे अजय DC यांच्यासाठी. आणि हा चेंडू खूपच सुंदर. आणि अशा तऱ्हेनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. पॉवर प्लेचं षटक होतं. खूपच सुंदर टाकलेलं हे षटक होतं. स्ट्राईकवर आलेले आहेत ते रोशन. आणि मला वाटतं या संघासमोर खूप तगडं आव्हान उभं करण्याची आवश्यकता आहे. कारण यापूर्वी ज्यांचा सामना झाला होता मला वाटतं 95 धावांचा डोंगर उभा केला होता समोरच्या टीमसमोर. आणि आपल्याला सुद्धा नाही म्हटलं तरी एक 70-80 च्या आसपास हे आव्हान उभं करण्याची आवश्यकता आहे. कारण
समोरची सुद्धा टीम ही तगडी आहे. पहिलं षटक हे संघासाठी खूपच उत्कृष्ट असं षटक होतं. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते सिबा चिंतन टायगर्स या संघांकडून. सिबा सामना करतील रोशन सिबा यांचा आणि जोरदार फटका खूपच सुंदर सिक्सर आणि त्याहूनही लांब खूपच सुंदर असं मला वाटतं रोशन यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा छक्का आहे. संघाची टोटल धावसंख्या होते 14. आठ रन पहिल्या ओव्हरमध्ये 8 होते. हा जोरदार फटका होता आणि या जोरदार फटक्यामुळं मला वाटतं चेंडू गहाळ झालेला आहे. चिंतन टायगर्स या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत सिबा आणि त्यांचा पहिला चेंडू जो राकेश यांनी डिफेंड केलेला आणि खूपच सुंदर असा फटका मारला होता त्यांनी 6 रनांसाठी. पुढील चेंडूसाठी तयार रोशन पंच वाईट आणि अशा तऱ्हेनं स्ट्राईक सुद्धा चेंज होईल. संघाची धावसंख्या होते ती 16. संघाची धावसंख्या 16 पाहतोय आपण. स्ट्राईकवर आलेले आहेत DC त्यांना गोलंदाजी करतील सिबा. हे दुसरं षटक चिंतन टायगर्स या संघाकडून. DC तयार पाहायचे आपल्याला. हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न रोशन धावलेला आहे. पाहायचं आपल्याला एक धाव पूर्ण केलेला आहे आणि ओव्हर थ्रो मध्ये खूपच सुंदर मला वाटतं दुसरी धाव अपेक्षित होती परंतु जास्त जोखीम घेऊ शकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की आपल्या संघाला खूप मोठं आव्हान निर्माण करायचं आहे उभं करायचं आहे आणि ते आव्हान जर का उभं करायचं असेल तर आपण आपलं संघासाठी एक योगदान देणं आवश्यक आहे. म्हणून एक धाव जर का घेतली नाही तर काही फरक पडत नाही परंतु त्यापुढील चेंडू आपण जर का जोरदार फटका दिला तर सिक्सर जाऊ शकतो आणि मला वाटतं तसाच काहीसा प्रयत्न असेल रोशन यांचा. आणि मी जसं बोललो होतो त्याच प्रकारे लेग साईडच्या दिशेने मारेल हा चेंडू. एक धाव पूर्ण केला. दुसरी धाव सुद्धा खूपच सुंदर DC आणि रोशन या दोन्ही फलंदाजांमधला हा ताळमेळ पाहिला तर खूपच सुंदर असा होता जो की पहिल्या याच्यामध्ये तो आपण पाहिला नाही. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. 3 चेंडू 19. हे संघाचं दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील हा चौथा चेंडू डिफेंड करतील आणि हा चेंडू मला वाटतं सिक्सर व्हायला पाहिजे होता परंतु झालेला नाही आणि रोशन या फटक्यासाठी नाखुश. साहजिकच आहे नाखुश होणं कारण जर का ज्या चेंडूवर आपल्याला 6 धावा मिळत आहेत परंतु एकही धाव आपल्याला मिळाली नाही तर नाखुश होणं हे अपेक्षितच आहे. आणि हा चेंडू मारलेला आहे मला वाटतं उंच गेलेला आहे आणि झेल टिपलेला आहे खूपच सुंदर असा. आणि अशा प्रकारे रोशन यांची विकेट. आकाश रोशन यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते आकाश. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. स्कोअर 19.
खूप मोठं आव्हान निर्माण करण्याची आवश्यकता, कारण चिंतन टायगर्स या संघांकडून तगडे बॅट्समन आहेत. मला वाटतं यापूर्वी 95 धावांचं आव्हान निर्माण केलं होतं. सिबा शेवटचा चेंडू आकाश यांच्यासाठी. ओ आणि अशा तऱ्हेनं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 19. चलेगा चलेगा डीसी नेचुरल खेलो. 19. खूपच सुंदर असं हे षटक होतं, ज्या षटकाची आवश्यकता होती या टीमसाठी. डीसी आणि आकाश हे सुद्धा दोन्ही तगडे फलंदाज आहेत, जोरदार फटका मारू शकतात आणि त्यांच्या फटक्यातून पाहायचं आहे आपल्याला पुढील. आणि मला वाटतं संघासाठी हे आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते अजय. स्ट्राईक घेण्यासाठी तयार आहेत ते डीसी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, आणि हा बदल आवश्यक आहे, कारण जर का धावा रोखायच्या असतील तर बदल करणं आवश्यक आहे. आणि यासाठी डीसी तयार. अजय आणि चल चल दो एक धाव पूर्ण केलेला आहे. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. सही है डीसी बरोबर है. चलेगा. चिंतन टायगर्स आणि श्रीपाल सुपर किंग या संघांमध्ये ही लढत. डीसी आणि त्याने हा चेंडू पटकावलेला आहे. पाहायचं आपल्याला, एक धाव पूर्ण केलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. चल 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 चल. धाव संख्या होते 22. एक बाद 22. तिसरं षटक, आणि मला वाटतं धावांचा डोंगर उभा करणं आवश्यक आहे. आकाश तसा तो प्रयत्न सुद्धा करतील. वाईट. वेल्लेट आकाश. एक अतिरिक्त धाव अजय कड़ा रे भाई. संघासाठी मिळालेली आहे. 23 धावा. अजय यानंतर तयार. आकाश यांच्यासाठी हा चेंडू, आणि दो कट केलेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण केलेला आहे. आणि अशा तऱ्हेनं पंच यांनी सुद्धा एक धाव दिलेले आहे. स्ट्राईक घेण्यासाठी रेडी होत आहेत ते डीसी. डीसी आणि आकाश मला वाटतं शांत बसून चालणार नाही. खूप मोठ्या धावांची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं तसाच प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे आउट झालेले डीसी. आपल्या संघाच्या धावा वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, आणि धावा वाढवण्याच्या नादामध्ये आउट झालेले आहेत. डीसी यांचा खूप चांगला असा प्रयत्न होता, परंतु त्या साईडला आउट असल्यामुळे ते काहीच करू शकत नाही आहेत. आणि अशा तऱ्हेनं संघाला डीसी यांच्याकडून हा धक्का आहे. 26 धावांवरती 2 गडी बाद. केतनभाई डीसी यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. केतनभाई, आणि केतनभाई पूर्ण जाणून आहेत की समोरचा सुद्धा चिंतन टायगर्स हा जो संघ आहे हा खूप तगडा संघ आहे. दोन्ही बाजू चांगल्या आहेत त्यांच्या. बॅटिंग आणि बॉलिंग, फिल्डिंग तर लाजवाब. पाहायचं आपल्याला, एक खूप मोठं आव्हान निर्माण करण्याची आवश्यकता आहे, आणि तसे प्रयत्नसुद्धा चालू आहेत, परंतु
तिसरं षटक चिंतन टायगर्स संघाकडून. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. अजय सामना करतील केतन बाय. आणि पहिला चेंडू खूप सुंदर यॉर्कर लेन चेंडू होता आणि पंचांनी 1 धाव दिलेली आहे. स्ट्राईक घेण्यासाठी तयार आकाश. जोरदार फटका. पाहायचंय आपल्याला सीमारेखा बाहेर नाही. अतिशय उत्कृष्ट असा सुंदर झेल टिपलेला आहे. रमेश खूपच सुंदर असा झेल आपण पाहिला आणि मला वाटतं संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे ज्याची आकाश यांची विकेट गेलेली आहे. आणि 27 धावा 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 27. श्रीपाल सुपर किंग आणि चिंतन टायगर्स या संघांमध्ये हा अतिशय अटीतटीचा सामना आपण पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 27. 3 बाद 27. उर्वरित 2 षटक आणि या 2 षटकांमध्ये नाही म्हटलं तरी जर का 25 धावा जर का जोडल्या तर एक मला वाटतं निर्णायक असं स्कोर आपण संघाला अंतिम फेरीसाठी पोहोचवण्यासाठी आपण ते पार करू. आणि पाहायचं आपल्याला हा चेंडू खूपच सुंदर असं लेग साईडला मारलेला चेंडू आहे. 6. केतन बाई यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला सिक्सर. आणि मला वाटतं सिक्सर आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या होते 33. 3 बाद 33. पहिला चेंडू. स्ट्राईक घेण्यासाठी तयार केतनबाई. हा दुसरा चेंडू आणि हा सुद्धा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. पाहायचं आपल्याला आणि हा झेल सुटलेला आहे आणि 1 जीवदान 2 धावा. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. संघाची टोटल धावसंख्या होते 35 आणि केतनबाई यांना हे जीवदान मिळालेलं आहे. आणि मला वाटतं संघासाठी त्याचा उपयोग सुद्धा काहीतरी होईल. पाहायचं आपल्याला हे 4थं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या होते 35 आणि हा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आहे. सिक्सर. केतनबाई यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा सिक्सर. खूप सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय. संघाची धावसंख्या होते 41. 3 बाद 41. अशीच षटकारांची आवश्यकता आहे आणि नाही म्हटलं तरी 60 धावा जर का आव्हान जर का दिलं तर ते निर्णायक ठरू शकतं. आणि हा फुलटा चेंडू पाहायचा आपल्याला. क्षेत्ररक्षक खाली येतो आणि झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे. खूपच सुंदर. आणि त्याहून एक क्षेत्ररक्षक याची सुद्धा आपण सराहना केली पाहिजे कारण खूप सुंदर असा त्याचा हा प्रयत्न होता.
परंतु असफल ठरला, काही हरकत नाही. अजय यांनी खूप सुंदर असा प्रयत्न केलेला होता आणि अशा प्रकारे 43 4 चेंडू 4 चेंडू आणि हा चेंडू पाहायचे आपल्याला, पंच वाईट दिलेला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते 44, 3 बाद 44. चौथ्या षटकातील 5वा चेंडू केतनबाई यांच्यासाठी आणि हा चेंडू खरोखर टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा लेग साईडला झुकला आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या होते 45. बॅट्समन कोण आहे आता तिकडे? अजय. शेवटचा चेंडू अजय यांच्यासाठी. पंचांनी वाईट दिलेलं नाही आणि अशा तऱ्हेनं षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 45. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये नाही म्हटलं तरी 15 धावा जरी जोडल्या तरी पण 60 धावांपर्यंत संघ पोचू शकतो. आणि जर का 60 धावांचं आव्हान समोरच्या संघाला दिलं तर ते अटीतटीचा सामना आपण पाहू शकतो. कारण दोन्ही संघ हे दिग्गज असल्यामुळे दोन्ही संघांकडून त्यांची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. पाहायचंय अजित यांचं हे दुसरं षटक. सामना करतील आणि जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये मला वाटतं हा डॉट बॉल झालेला आहे. अंतिम षटक नाही म्हटलं तरी 15 धावांची आवश्यकता. जर का 15 धावा जर का जोडल्या तर 60 धावा होतील आणि तसाच काहीसा प्रयत्न, परंतु हा सुद्धा डॉट बॉल. खूपच सुंदर असं गोलंदाजी. सामना करतील केतनभाई अजय यांचा. शॉट 6. जोरदार फटका केतनभाई यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होते 51. अजून 2 फटके. तीन चेंडू बाकी आहेत. मिनिमम 2 हिट आल्या पाहिजेत आणि हा सुद्धा 2 हिट पाहायचंय आपल्याला. खूपच सुंदर. चौकार. केतनबाई यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 55. 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवर मिनिमम एक तरी मोठी हिट आली पाहिजे आणि अपेक्षा आहे मला वाटतं केतनबाई यांच्याकडून. पाहायचं केतनबाई अजित आणि हा चेंडू खूपच सुंदर मोठे बीट झालेले आहेत. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. 55 धावा, एक हिट. ओ खूपच सुंदर अशी गोलंदाजीने. अशा प्रकारे 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 55.
श्रीपाल सुपर किंग या संघाने 55 धावा जोडलेल्या आहेत. विजयासाठी चिंतन टायगर या संघाला 56 धावांची आवश्यकता आहे. पाहायचं आहे आपल्याला, हे दोन्ही संघ तगडे संघ आहेत. दुसरा नवीन द्यायचं आहे का? तीस चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता. पेनल्टी डालना है क्या? 55 धावा झालेल्या आहेत. 51 श्रीपाल सुपर किंग आणि चिंतन टायगर्स. श्रीपाल सुपर किंग या संघाने 55 धावांचं आव्हान दिलेलं आहे, परंतु 5 धावांची त्यांना पेनल्टी लागलेली आहे. त्यामुळे अरे 10 नंबर का सूट विजयासाठी 51 धावांची आवश्यकता या चिंतन टायगर्स या संघासाठी. थर्ड प्लेस का बना दो ना. हाँ टॉस करो दूसरी चीज़ें पेनल्टी का ऐड रहेगा, इसको रोल भूलना पड़ेगा. ऐड किया गया 5 रन. हाँ कर रहे हैं ना कितना एक्स्ट्रा नहीं कर देंगे ना. मैंने माइनस कितना हुआ उनका स्कोर माइनस करेंगे. माइनस करेंगे ना. हाँ तो 51 विन 51 विन. बोला ना आपने. हाँ बोल. कर रहे हैं ना कितना बाद में क्या ऑप्शन दे रहे हैं. जो जीतेगा वो फाइनल में. फाइव हुआ था, 56 बनाने का था, उसमें से 5 घट गया तो 51 विन. हाँ बैट्समैन भेजने बोलो ना. चिंतन टायगर्स आपले दोन्ही ओपनर मैदानामध्ये पाठवा. कर्णधार
श्रीपाल सुपर किंग आणि चिंतन टायगर्स या दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना अतिशय असा चुरशीचा होणार आहे. आपल्याला पाहायचं आहे. श्रीपाल सुपर किंग या संघाने 50 धावा केलेल्या आहेत. चिंतन टायगर्स या संघाला 51 धावांची आवश्यकता आणि 51 धावा पूर्ण करण्यासाठी चिंतन टायगर्स या संघातर्फे आलेले आहेत अजित आणि रमेश. श्रीपाल सुपर किंग या संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. कोण जा रहा है? पानी देने जा रहा है. आपण पाठीमागे जाऊ नका प्लीज. एक्स्ट्रा प्लेयर तिकडे जातोय ना. चालेल. श्रीपाल सुपर किंग या संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेले आहेत आकाश. यांचा सामना करतील रमेश. हा सामना जिंकण्यासाठी चिंतन टायगर्स या संघाला 51 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 51 धावा. पहिलं षटक श्रीपाल सुपर किंग या संघाकडून आकाश. आणि खूप सुंदर असा मारलेला चेंडू पाहायचा आपल्याला. चौकार. रमेश यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. सुपर आउट. आणि अशा तऱ्हेनं चिंतन टायगर्स या संघाला पहिला धक्का. तो रमेश आउट झालेले आहेत आणि केतनभाई यांनी सुंदर सोपा असा झेल पकडलेला आहे आणि संघाला एक आव्हान निर्माण केलेलं आहे. कारण चिंतन टायगर्स हा संघ बॅटिंग त्यांची पॉवरफुल आहे. आपल्याला पाहायचं आहे जर का 2-3 विकेट घेता आल्या तर हे आव्हान माफक होणार नाही. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अजय. खूप सुंदर शॉट. 6. अजय यांच्यासाठी हा पहिला चेंडू होता आणि मला वाटतं ते ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन गेलेले आहेत. कारण त्यांना हा सामना जिंकायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी हा जोरदार प्रहार केलेला आहे आणि 6. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते 15. खूप सुंदर. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला आहे. पाहायचं आपल्याला एक धाव पूर्ण केलेली आहे आणि पंचांनी अखेर 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ते 17
आणि हा चेंडू खूपच सुंदर, लेग बाईज, 1 रन. ऐसा मत बोलो यार, डायरेक्ट ऐसा दो लास्ट में अपन करेंगे ऐसा, ऐसा मत करना. ये 18 धावा होते. उल्टा मत बोलो अभी. ना 56 ही पकड़ा है, पेनल्टी 5 रन दिया है. हाँ तो डायरेक्ट 51 है ऐसा पकड़ो ना. अभी काय के लिए वो डायरेक्ट हाँ अभी मतलब कैसे दिया, माइनस करके 18 हुआ है. माइनस नहीं किया उन्होंने, पेनल्टी में 5 रन दिया है. तो ऐड किया 18 में ऐड किया है क्या? 56 ही है लेकिन ऐसा नहीं है, नहीं ये 18 में ऐड किया है क्या 5? हाँ अभी 24 का 38 है ऐसा, 24 में 38 है ना. ओके. रोशन खूपच सुंदर. अरे यार, फाइनल फाइनल में. हाँ सेमीफाइनल हो गया, फाइनल में तुषार को हरा है ना सेमीफाइनल में. पंच यांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. 20 रन. मेहता को हरा है ना, उसको हरा है. अभी देखते हैं, अभी चालू जिसमें उसमें से उसके साथ में रहेगा. फाइनल फाइनल है अभी. ठीक है. टॉस करा लो ना, थर्ड प्लेस उसका आधा होने हुआ उसका. चिंतन टायगर्स वर्सेस श्रीपाल सुपर किंग है ना जो हरेगा वो. हाँ? या 2 दिग्गज संघांमध्ये हा सामना होतोय. आपका लंच भी पेंडिंग है ना, बाद में रेस्ट लेते हैं ना थोड़ा. हाँ लंच होना जरूरी है, अभी 3 बजने हैं. रोशन हाँ नहीं रेस्ट लेते हैं थोड़ा. रोशन तयार. आपल्याला पाहायचंय यानंतरचा चेंडू, आणि हा चेंडू जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये ते चुकलेले आहेत आणि डॉट बॉल. 1-20 हे संघाचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू रोशन यांच्याकडून. एक रन. खूप सुंदर. रोशन 4 चेंडू. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू रोशन यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट अशी आपण गोलंदाजी करताना पाहतोय. हाँ खूप सुंदर. अरे यार, एक चोरटी धाव जोडलेली आहे आपल्या संघासाठी चिंतन टायगर्स या संघाने. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होते 22. 1-22. खूप सुंदर.
रोशन यांच्याकडून उत्कृष्ट असं प्रदर्शन आणि अशा तऱ्हेनं ही ओव्हर संपलेली आहे रोशन यांची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1-22. अठरा बॉल 34. अठरा चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता. तिसरा षटक ना, पॉवर प्लेचं हे तिसरं षटक असेल श्रीपाल सुपर किंग या संघासाठी. आकाश पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले आहेत. आकाश सामना करतील आणि पाहायचंय आपल्याला चौकार. अजित यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. धावसंख्या होते 26. 1-26. लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. सत्तावीस धावा. पंचांचा निर्णय वाईट. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. तिसरं षटक हे चालू आहे आणि खूप सुंदर असा हा चेंडू होता आकाश यांचा. तीन चेंडू. स्ट्राइक घेण्यासाठी तयार आकाश यांचा पुढील चेंडू आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. खूप सुंदर असे हे गोलंदाजी आपण पाहतोय. चौदा चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 28 धावा. आकाश प्रयत्न करतील, खूप प्रयत्न करतील. खूप सुंदर. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. 13 चेंडू 28 धावांची आवश्यकता. खूपच अटीतटीचा आणि रोमांचकारी हा सामना आपण पाहतोय. 13 चेंडू 28 धावा. आकाश तयार. हा चेंडू खूपच सुंदर पाहायचंय आपल्याला. मला वाटतं प्रयत्न करतील आणि अक्षरशः प्रयत्न फसलेला आहे आणि पाहायचंय पंच यांच्याकडून काय निर्णय येतोय.
पंच निर्णयाची प्रतीक्षा, पंचांनी पाहायचंय. अपील होतोय, पंचांवर दबाव टाकला जातोय, पाहायचंय आपल्याला पंच काय निर्णय घेत आहेत. गटर या दीवार में दो है, बाहर रहेगा तो दो नहीं है. आणि अशा तऱ्हेने पंचांनी एक धाव घोषित केलेला आहे. एक धाव. 12 बॉल 27. 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. आणि हे षटक मला वाटतं निर्णायक ठरू शकतं. बारा चेंडू 27 धावा. किती रन झाले किती? चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ते 29. 12 चेंडू 27 धावा आवश्यकता. आणि मला वाटतं हे DC निर्णायक षटक घेऊन आलेले आहेत आपल्या संघाच्या भवितव्यासाठी, कारण हेच षटक निर्णायक होऊ शकतं. श्रीपाल सुपर किंग या संघाला जर का जिंकायचं असेल तर हे षटक खूप त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतं. DC सामना करतील अजय. DC यांचा पहिला चेंडू अजय यांच्यासाठी पाहायचा आहे आणि फुलटॉस चेंडू, खूप असा मोठा फटका मारलेला आहे अजय यांनी आणि सिक्सर. सिक्सर. मला वाटतं फलंदाजाने अपील केलेले आहे. पाहायचंय आपल्याला पंच काय निर्णय देत आहेत. पंच थर्ड अंपायर. वाइड पे नो पे नहीं है रिव्यू. अरे वाइड और नो के लिए रिव्यू नहीं है. जोरदार फटका होता. संघाची धावसंख्या झालेली आहे ते 35. 1 बाद 35. किती मध्ये किती पाहिजे? 11 पे 20 मध्ये. 11 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. मला वाटतं DC आपल्या पहिल्या चेंडू मध्ये एक षटकार दिला होता, परत वापसी करतील. आणि हा सुद्धा चेंडू डायरेक्ट फुलटॉस चेंडू आणि हा सुद्धा चेंडू सीमारेखा पार. खूप सुंदर फलंदाजी. अक्षरशः DC दबावामध्ये दडपणामध्ये आलेले आहेत. 2 चेंडूवर 2 षटकार आणि विजय अक्षरशः खेचून आणलेला आहे आपल्या संघासाठी चिंतन टायगर्स. खूप सुंदर फलंदाजी अजय यांच्याकडून. DC अक्षरशः दबावामध्ये असतील. पाहायचंय तिसरा चेंडू कसा टाकतात ते. आणि हा सुद्धा चेंडू फुलटॉस लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. विजय अक्षरशः खेचून आणलेला आहे अजय यांनी. आणि मी म्हटलं होतं की ही ओव्हर निर्णायक ठरू शकते आणि 9 चेंडूवर 9 धावांची आवश्यकता आहे. DC पाहायचंय
चौथा चेंडू डीसी यांच्याकडून अजय यांच्यासाठी हा चेंडू हा सुद्धा चेंडू सलग टोलवलेला आहे. खूप लांब मारलेला चेंडू आहे. चौथा षटका. सलग 4 चेंडूवर 4 छक्के. पाहायचं आपल्याला अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. अक्षरशः सामना एकाच ओव्हरमध्ये 1 थेरपी करून टाकला अजय यांनी. पाचवा चेंडू अजय यांच्यासाठी आणि बीट झालेले आहेत. मला वाटतं जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झालेले आहेत. 7 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. डीसी तयार. 3 धावा आणि हा चेंडू खूपच सुंदर. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू ना. शेवटचा चेंडू ना. संपली ओव्हर. 6 चेंडू 3 धावा. अक्षरशः मी म्हटलं होतं की ही ओव्हर निर्णायक ठरू शकते, परंतु फलंदाज यांच्या फेवरमध्ये गेले आणि अक्षरशः सामना त्यांनी एकतर्फी करून टाकलेला आहे. अजय आणि कोण आहे समोर? सलग 4 चेंडूंवर 4 षटकार खेचले आणि सामना एकतर्फी करून टाकलेला आहे. पुढची ओव्हर घेऊन आलेले आहेत ते केपी. 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. पाहायचे पहिला चेंडू आणि हा चेंडू मारलेला आहे. पाहायचंय फिल्डर खाली येत आहे आणि 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव पूर्ण केलेला आहे. अशा तऱ्हेनं स्कोर बराबर. एक धाव केपी. स्कोर बराबर. 4 चेंडू 1 धाव. सर्व प्लेयर आपले 9 वाले नहीं चलता है. एक प्लेयर बाहर भागे सर. अभी 1 रन चाहिए तो सबको अंदर ले सकते. आणि लेग साईडला मारलेला चेंडू पाहायचा आपल्याला. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. अशा तऱ्हेनं चिंतन टायगर हा सामना जिंकलेला आहे आणि श्रीपाल सुपर किंग या संघाची हार झालेली आहे. अशा तऱ्हेनं खूपच सुंदर हा सामना होता.